कोरोना काळात ऑनलाईन शिक्षण असताना नववीत शिकत असलेल्या एका विद्यार्थिनीची इंस्टाग्रामच्या माध्यमातून एका तरुणाशी मैत्री झाली। या तरुणाईने आई आजारी असल्याचे भासवून मुलीकडून काही पैसे घेतले। नंतर इंस्टाग्रामवर अश्लील फोटो पाठवत तिला ब्लॅकमेल करायला लागला। जवळपास 5 वर्ष हा तरुण त्या अल्पवयीन विद्यार्थिनीला ब्लॅकमेल करून तिच्याकडून पैसे उकळत होता। मात्र अखेर विद्यार्थिनीच्या नातेवाईकांना ही बाब लक्षात आली। त्यानंतर त्यांनी या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी ठाण्यात धाव घेतली। अखेर मानपाडा पोलिसांनी संभाजीनगर येथून आकाश दाभाडे नावाच्या तरुणाला अटक केली आहे। आकाशने आणखी किती मुलींना फसवले आहे याचा तपास मानपाडा पोलीस करत आहेत। आरोपीला अटक केली आहे, काय प्रकार? मानपाडा पोलीस ठाणे येथे दिनांक 6 डिसेंबर 2024 या दिवशी एका शालेय मुलीला ब्लॅकमेलिंग करणाऱ्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला होता। कोरोनाच्या कालखंडामध्ये त्या मुलीशी एका मुलानं मैत्री संपादन केली होती। ऑनलाईन शाळा सुरू होत्या त्यावेळी आणि त्यांनी आपलं नाव आकाश जाधव असं सांगितलं होतं आणि त्या मुलीच्या मनामध्ये विश्वास निर्माण करून, मैत्री निर्माण करून आपली आई आजारी आहे म्हणून त्या मुलीला तिच्या घरातील पैसे आपल्या अकाउंटवरला आपल्याकडे पाठवण्यास सांगितले होते। मुलीकडून जवळपास 5, 10, 25 असे एकूण 40,000 रुपये त्यांनी उकळलेले होते 2 वर्षामध्ये, 2020 आणि 2021 मध्ये। त्यानंतर 21 मध्येच त्या आरोपींनी त्या मुलीला उद्युक्त करून, लैंगिकदृष्ट्या उद्युक्त करून फोनवरून तिला कपडे काढण्यासाठी भाग पाडलं आणि तिने त्याचे अर्धनग्न फोटो पाठवल्यानंतर त्या फोटोंचा वापर करून तो तिला परत ब्लॅकमेल करू लागला। 2024 मध्ये पुन्हा तो त्रास सुरू झाल्यानंतर त्यानं 50,000 रुपयाची मागणी केली। त्यासाठी मानपाडा पोलिसांनी एक ट्रॅप लावला होता त्यासाठी, परंतु तो ट्रॅपला नवी मुंबई येथे आला नाही। म्हणून आम्ही त्याचा तांत्रिक साधनांच्या मार्फतीनं त्याचा इंस्टाग्राम अकाउंटचा आधार घेऊन त्याच्या मोबाईलचं विश्लेषण करून त्याला संभाजीनगर येथून अरेस्ट केलेला आहे आणि तो आता अटकेत आहे। सर, हा कोण आहे? याचा प्रोफाईल काय आहे? नाही, हा एका प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करतो। मात्र अशा स्वरूपाच्या वयात आलेल्या मुलींना मेसेज पाठवून ओळख निर्माण करणे आणि त्यांना सेक्शुअली एक्सप्लॉइट करण्याचा ह्याचा डाव होता। याचं खरं नाव आकाश बाळू दाभाडे असं होतं, परंतु हा वेगळ्या नावाने लवली आकाश नावाचं इंस्टाग्राम अकाउंट हा वापरायचा आणि ह्या मुलीला त्याने ब्लॅकमेल केलं। आणखी काय मुलींना केला? आणखी काय मुली? त्याचा तपास सुरू आहे अजून।